नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या आज टिक्कर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहेच त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ग्रुप डीचे फॉर्म भरलेले आहेत. आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं की ग्रुप डीची डेट, एक्झामची जी डेट आहे ती कन्फर्म झालेली होती 17 नोव्हेंबरला. ओके. तर आता भरपूर नोटीस तुम्ही असं बघत आहेत, भरपूर व्हिडिओ बघत आहात की रद्द झालेली आहे एक्झाम, एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. नेमकं खरं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इकडे काय आणलेला आहे, हा व्हिडिओ आणलेला आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्यायचा आहे आणि लक्षपूर्वक या व्हिडिओला बघायचं आहे शेवटपर्यंत. ओके. तर बघा, आर-आर-बी ग्रुप डी याच्यामधले बघा 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे या एक्झामसाठी. कारण 10th लेव्हलची ही एक्झाम होती आणि त्यानंतर ही जी काही एक्झाम आहे, ठीक आहे, हे सगळं कोर्ट केसमध्ये अटकलेलं आहे. जसं की 10th लेव्हल आणि आय-टी-आय हे दोघंही मुलांनी इथे फॉर्म भरलेले आहे. ज्यांची 10वी झालेली आहे, ज्यांचा आय-टी-आय झालेला आहे. आय-टी-आय वाले मुलं बोलतात की 10वी वाल्यांना जर तुम्हाला द्यायचं होतं तर आम्ही का आय-टी-आय केला? तुम्ही आधी सांगितलं होतं की ग्रुप डी देण्यासाठी आय-टी-आय कंपल्सरी असतो. मग आता का 10वी वाल्यांना तुम्ही याच्यामध्ये एलिजिबल केलं? ओके. तर हे सगळं जे कोर्टात मॅटर सुरू होतं, तर त्याचा रिझल्ट अजूनपर्यंत सुद्धा लागलेला नाहीये. तरी सुद्धा रेल्वेने आपलं शेड्यूल काय केलेलं आहे, डिक्लेअर करून टाकलेलं होतं. एक नोटीस आपण बघितलेली होती की 17 नोव्हेंबरपासून तर डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता ही एक्झाम 17 नोव्हेंबरला होईल का? ठीक आहे. काय वाटतं तुम्हाला, ही जी एक्झाम आहे ही होईल का 17 नोव्हेंबरला? वाटतं का तुम्हाला की होऊ शकते का? तर बघा की काही दिवसांपूर्वी आपण हे नोटिफिकेशन बघितलं होतं, जे की तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर हे बघा, हे जे नोटिफिकेशन आहे यामध्ये मेन्शन केलेली होती एक्झाम डेट 17 नोव्हेंबर 2025 ते एंड ऑफ डिसेंबर, म्हणजे डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत तुमची एक्झाम होऊन जाईल, हे इथे डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. सो तुम्ही विचार करत होते विद्यार्थी मित्र, जास्तीत जास्त चांगला अभ्यास कसा होईल, टेस्ट सिरीज सॉल्व्ह कशी करू, कुठलं बुक वापरू, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होते तुम्ही. ठीक आहे, की 60 दिवस आमच्याकडे आहे, सो या 60 दिवसामध्ये आम्ही कसा अभ्यास करायचा. बट ऍक्च्युअल आता काय झालेलं आहे, तर ह्या एक्झामला स्टे लावण्यात आलेला आहे. काय झालेलं आहे, ह्या एक्झामला स्टे लावण्यात आलेला आहे. 8 ऑक्टोबरला जे काही याचे जे वकील आहेत हे काय करणार आहे, रिपोर्ट हायकोर्टाकडे पाठवणार आहे. ठीक आहे. जे की रेल्वेचे जे आहेत, जे वकील आहे, लॉयर आहे, ते काय करणार आहे, ह्याच्यात रिपोर्ट कुठे पाठवणार आहे, हायकोर्टाकडे. आणि नंतर हे हायकोर्टाकडून परत कॅटकडेच येणार आहे पुन्हा. कधी? तर 30 ऑक्टोबर रोजी. किती? 30 ऑक्टोबर. मग विचार करा, इथे जो तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला, म्हणजे यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही एक्झाम काय करा, कंडक्ट करून घ्या. जेवढे आहे एक्झाम, जेवढ्या मुलांनी फॉर्म भरलेले सगळ्यांची एक्झाम होऊ द्या. असा जर रिझल्ट असेल तरच तुमची एक्झाम 17 तारखेला होण्याची फक्त शक्यता आहे. कारण बघा, 30 तारखेला जर तुमचा इथे रिझल्ट आला आणि समजा जर रेल्वेच्या साईडने हा रिझल्ट नाही लागला, तर स्टे ह्याच्यामध्ये येईल. ठीक आहे. कोर्टाकडनं ह्याला स्टे लागलेला आहे. सो जर रिझल्ट रेल्वे साईडनी नसेल तर तुमची एक्झाम इथे घेतली जाणार नाही, ती पोस्टपोन होईल अनलिमिटेड टाइमसाठी. ओके. लक्षात येत आहे की ही एक्झाम तुमची पोस्टपोन केली गेलेली आहे. बट त्याची डेट तुमची अजूनही फिक्स नाहीये, कारण हे अजून पण इथंच आहे. 30 तारखेला याचा रिझल्ट लागणार आहे. नेमकं काय करायचं आहे, 30 तारखेला जर रिझल्ट डिक्लेअर नाही झाला तर तुमची एक्झाम पोस्टपोन होईल. कारण बघा, 30 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा फक्त 17 दिवसामध्ये कसं काय सगळं होऊ शकतं. 30ला जर रिझल्ट आला जरी की हा एक्झाम कंडक्ट करायची आहे, तरी सुद्धा 17 दिवसामध्ये मला वाटत नाही की असं संभाव्य आहे की ते तुम्हाला पूर्ण, जसं की सिटी सांगतात तुमची, पूर्ण तुमचे ऍडमिट कार्ड असतात, तुमचे लिस्ट असतात. इतक्या मुलांनी फॉर्म भरलेले आहे, 1 कोटी. ठीक आहे. इतक्या मुलांचे इथे फॉर्म सबमिट झालेले आहे. फक्त किती वॅकन्सी होत्या याच्या? 32,000 प्लस. ओके. सो एवढ्या मुलांचे फॉर्म आलेले आहे, तर प्रत्येकाला सिटी स्लिप ते देतात. ठीक आहे. कुठल्या सिटीमध्ये एक्झाम होणार आहे वगैरे सगळं. तर 17 दिवसामध्ये एवढी सगळी तयारी करणं पॉसिबलच नाहीये. सो अजून आपल्याला नाही सांगता येणार, बट इतकं तर आहे की तुमच्या एक्झामला स्टे लागण्यात आलेला आहे. पण तरी सुद्धा असं आहे का की कॅन्सल झाली ही भरती, किंवा असं अजून डिक्लेअर केलेलंच नाही की ही डायरेक्ट कॅन्सल केलेली आहे आणि पुन्हा नवीन ते वॅकन्सी घेऊन येतील आणि पुन्हा नवीन भरती होईल, असं अजून काहीच नाहीये.
फक्त एवढंच आहे की तुमची जी एक्झाम आहे तिला स्टे लागलेला आहे. जर रिझल्ट तुमच्या साईडून असेल तरच 17 तारखेला एक्झाम होऊ शकते, किंवा ती सुद्धा रेल्वेची एवढी तयारी नाही होणार, लगेच होऊ पण शकते किंवा नाहीच होणार, कारण खूप सारे ऍप्लिकेशन आहे, तर सगळ्या मुलांना सिटी वगैरे सांगणं एवढं पॉसिबल नाही होत. ओके, तर फक्त एवढं लक्षात घ्या. जे विद्यार्थी मित्र मला सतत विचारत होते की मॅडम आम्हाला सांगा की नेमकं झालेलं काय आहे, तर एवढंच आहे की ह्या एक्झामला स्टे लावण्यात आलेला आहे. याचा रिझल्ट 30 तारखेला येणार आहे. 30 तारखेच्या नंतरच आपल्याला समजेल की तुमचं ग्रुप डीचं नेमकं काय झालेलं आहे. ओके, तरी सुद्धा तुम्ही आपला अभ्यास सोडायचा नाहीये. ओके, असं नाहीये की कॅन्सल झाली आहे तुमची ही एक्झाम. फक्त ग्रुप डीच्या मागे जे विद्यार्थी होते त्यांचा फोकस फक्त ग्रुप डी होता. त्या विद्यार्थ्यांनी आता थोडंसं असं लक्षात घ्या, ही एक्झाम तुमची होईलच, बट त्याची डेट डिक्लेअर नाहीये. तर ज्या अपकमिंग एक्झाम आहे, रेल्वेच्या ज्या अपकमिंग एक्झाम आहे, ज्याच्याबद्दल सुद्धा डिटेल नोटिफिकेशन मी तुमच्याकडे पाठवलं आहे, व्हिडिओ आपला आहे. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर जाऊन तुम्ही चेक करा. ठीक आहे, ज्या काही पुढे भरती येणार आहे रेल्वेच्या त्या सगळ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. सो ज्या काही येतील त्याचे तुम्ही फॉर्म फिल करा. ठीक आहे, आता ग्रुप डी तुम्ही करतच आहात अभ्यास, पण तरी सुद्धा ज्या अपकमिंग एक्झाम आहे याची सुद्धा तुम्ही प्रॉपर वेने तयारी करा. खूप जास्त तुमच्या सिलेबस मध्ये फरक पडत नाही. सो तुम्ही त्याचा अभ्यास करा, आणि ग्रुप डी चा पण अभ्यास सोडायचा नाहीये. ग्रुप डी साठी सुद्धा अभ्यास करत राहायचा आहे, कारण तुमची एक्झाम होईल, पण ती कधी होईल हे काही माहिती नाहीये अजून. ओके, सो आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलं असणार आहे की आजचा व्हिडिओ कशासाठी आहे. खूप जास्त वेळ तुमचा नाही घेतलेला आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. तुम्ही स्वतः पण अलर्ट राहायचं आहे की असं नाहीये की एक्झाम कॅन्सल झालेली आहे, तुम्हाला थोडा जास्त वेळ मिळाला आहे असंच समजवतं आपण, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आपल्या चांगली बाजू बघायची असते. ठीक आहे, भलेही आपल्याला चांगली नाही वाटत आहे तरी सुद्धा, म्हणून नाराज नाही व्हायचं आहे. तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा, अभ्यास कंटिन्यू ठेवा, चांगलं रिव्हिजन करा, आणि जे अपकमिंग एक्झाम आहे त्यांच्याकडे थोडासा फोकस करा, त्याही एक्झाम देण्याचा प्रयत्न करा. ग्रुप डी साठी टेक्निशियनचे सुद्धा फॉर्म तुमचे आलेले आहेत है ना, फॉर्म तुम्ही फिल पण केलेले आहे. टेक्निशियन मध्ये पण आणि ग्रुप डी मध्ये पण जे सामान्य विज्ञान येतं त्याचे लेक्चर जे आहे ते आपल्या ह्या चॅनलवरती, म्हणजे कोणत्या चॅनलवरती माहिती आहे सगळ्यांना, कोणत्या चॅनलवरती? टिक्कर मराठी. चॅनलचं नाव काय आहे आपलं? टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम. यावरती रोज डेली, ठीक आहे, या चॅनलवरती डेली काय असतं तुमचं? लाईव्ह लेक्चर. ठीक आहे, काय असतं? लाईव्ह लेक्चर. किती वाजता असतं? 10 वाजता सकाळी. ठीक आहे, तर सामान्य विज्ञानाचा पूर्ण सिलेबस तुमचा इथे मी कंप्लीट करून घेणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपलं ॲप आहे, ॲपला डाउनलोड करून ठेवा, कारण आपण जे लाईव्ह लेक्चर घेतो त्याच्या ज्या PDF आहे ते तुम्हाला ॲपमध्ये मिळतात. ठीक आहे, आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने माझं म्हणणं कळलं असेल, माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत, किंवा याबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल तरी तुम्हाला ती सांगितली जाईल, कळवली जाईल. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.